नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत, म्हणजे डिसेंबर 2025च्या यूजीसी नेट साठी. तर पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण नवीन सिरीज सुरू करतोय, काव्यसंग्रह. काव्यसंग्रहावरील महत्वाचे प्रश्न हा आज त्याचा पार्ट 1 आहे, एक आहे. आणि हे काव्यसंग्रह कोणाचे किंवा मग अशा पद्धतीचे जे प्रश्न विचारले गेले आहेत आपल्या नेट आणि सेटमध्ये, त्याचा तुमचा छान अभ्यास व्हावा यासाठी ही आपण सिरीज सुरू करतो आहेत. आणि याचे नोट्स तुम्ही नक्की लिहा. आणि याच्या आधीचे जे आपण कथासंग्रह घेतले होते त्याचे सुद्धा तुम्ही नोट्स व्यवस्थितपणे लिहा, ते तुमच्या अभ्यासाला नक्कीच नक्कीच कामात येणार आहे. आणि आपली जी नवीन बॅच आहे ती येत्या 10 नोव्हेंबर पासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. एकंदरीत काय होतं, मराठीमध्ये आपल्याला फक्त 5-10 मार्काचा एक पुश हवा असतो. तर तेच आपल्याला यातून या सिरीज मधून आपल्याला ते मार्क कमवायचे आहे. कारण आजकाल हे प्रश्न जास्त विचारले गेलेले आहेत, त्यामुळे महत्वाचे ठरते आहेत. आणि यातून तुमचा चांगला अभ्यास झाला तर अशा पद्धतीचे प्रश्न आले तरी तुम्ही ते सॉल्व्ह करू शकाल. आणि तुम्हाला जे 5-10 मार्काचे जे मार्क हवे आहेत ते तुम्हाला या सिरीज मधून नक्की मिळेल, अशी मी आशा करते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि याचे नक्की नोट्स काढा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी याचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये पेपर पण मोफत आहे, रेकॉर्ड आणि लाईव्ह क्लास असणार आहे. पूर्ण 10 युनिटची पीडीएफ नोट्स आहेत, 20 अधिक टेस्ट आहेत, पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी आहे आणि याची जी फीस आहे ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे आजच एनरोल करा. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर इथे माय कोर्सेस मध्ये गेल्यानंतर इथे मराठी लिहा. तुम्हाला अशा पद्धतीचे 2 कोर्सेस दिसणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला यूजीसी नेट सेट मराठी 2025 याचा कोर्स पब्लिश कोर्स करायचा आहे. त्यानंतर कंटेंट मध्ये गेलात तर तुम्ही बघू शकता वीकली टेस्ट, नेटसेट पेपर 2, पेपर 1, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर, नोट्स, अशा पद्धतीचे सगळे कंटेंट इथे तुमच्यासाठी अवेलेबल आहे. त्यामुळे नक्कीच एनरोल करा. चला, तर पहिला प्रश्न पाहूया. मानस हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, शांताब शेळके, भाभा बोरकर, कुसुमाग्रज. सांगा बघू, मानस हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मानस हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकरांचा आहे. तर मंगेश केशव पाडगावकर हे प्रसिद्ध कवी, लेखक आणि अनुवादक होते. त्यांचं त्यांचे जे साहित्य आहे ते काव्यसंग्रह धारा नृत्य, जिप्सी, सलाम, तुझे गीत गाण्यासाठी यासारखे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. आणि त्यांना आपण नक्कीच ओळखतो आहोत. एक सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना 1980 साली साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आणि यांचं आपण साहित्यिकांच्या सिरीज मध्ये सुद्धा घेतलेले आहे. ठीक आहे. तर मानस हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकरांचा असणार आहे. तर त्यामुळे आपलं उत्तर आहे ए. त्यानंतर पंचशती हा काव्यसंग्रहाचे कवी कोण? कुसुमाग्रज, भाव बोरकर, माधव जुलियन, केशव. सांगा बघू. गीत पंचशती. गीत पंचशती जे आहेत त्यांचं जे आहे या काव्यसंग्रहाचे जे आहेत ते माधव जुलियन आहेत. माधव त्र्यंबक पटवर्धन असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि उर्फ माधव जुलियन असं त्यांना म्हटलं जातं. हे मराठी भाषेतील कवी, रवी किरण मंडळाचे संस्थापक आणि सर्वात यशस्वी सदस्य होते. आणि यांचं जे साहित्य आहे ते भरपूर साहित्य प्रकारामध्ये आहे, आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं काव्यविहार, फारसी मराठी शब्दकोश, कशासाठी पोटासाठी, प्रेम स्वरूप आई असे काव्यसंग्रह आहेत. जीव तुला लोभला माझ्यावरी हे त्यांची प्रसिद्ध कविता आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, माधव जुलियन. त्यानंतर सांज शंकता हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? भाऊ बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, नाधव महाणव. सांगा बघू. सांज शंकता जे आहे ते भाभ बोरकर जे आहेत त्यांचं असणार आहे. काव्यसंग्रह बाळकृष्ण भगवंत बोरकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि कोकणी भाषेत कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत, मराठी आणि कोकणी असं दोन्ही. ठीक आहे. तर चित्रवीणा, चिन्मयी, चैत्रपुणव, जीवन संगीत, दूधसागर, प्रतिभा, कागदी होळ्या हे त्यांचे कविता संग्रह आहेत. ठीक आहे. कांचन संध्या, सांज शंकता हे त्यांचा काव्यसंग्रह आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? भाभ बोरकर असणार आहे. नंतर संगीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, विवा शिरवाडकर, केशवसूत, भाभ बोरकर. संगीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर संगीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर संगीत हा काव्यसंग्रह जो आहे तो विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा आहे. आणि कुसुमाग्रज आपण यांना सगळेच ओळखतो. कारण यांच्या मराठी कविता म्हटलं की कणा, प्रवासी पक्षी, यमुनेचे तट पेटून उठले, मराठी पण असे त्यांच्या प्रसिद्ध कविता आहेत. आणि कविता संग्रह अक्षरबाग, किनारा, छंदोमयी, जायचा कुंज, जीवन लहरी असे भरपूर त्यांचं हे आहे. आणि
कुसुमाग्रज असं म्हणालो. कवी कुसुमाग्रज यांचे जे आहे पुस्तके किंवा त्यांच्या ज्या कविता आहेत त्या भरपूर मोठ्या आहेत. अग्रण्य कवी म्हणतो आपण, अग्रगण्य. कुसुमाग्रज त्यांचं टोपण नाव आहे. ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो आहोत. ठीक आहे. तर संगीत हा काव्यसंग्रह वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा असणार आहे. नंतर ध्यास पर्व हा काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे? वि. वा. शिरवाडकर, मागो रानडे, शंकर रामानी, नाधो महानर. ध्यास पर्व हा काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे? तर ध्यास पर्व या काव्यसंग्रहाचे जे लेखक आहेत ते आहेत नाधो महानोर. त्यांचं आपण साहित्यिकांच्या सिरीजमध्ये सुद्धा घेतलं होतं. नामदेव धोंडो महानोर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. रान कवी म्हणून आपण त्यांना ओळखलं जातं आणि पद्मश्री पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. अजिंठ्य त्यांचा कविता संग्रह आहे. गंगा वाहू दे निर्मळ, गावातल्या गोष्टी, जगाला प्रेम अर्पावे, दिवी लागीची वेळ, असं भरपूर त्यांचं आहे. पावसाळी कविता हे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर काजळ गोंद्या हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, नाधो महानोर, प्र. के. अत्रे, कुसुमाग्रज. काजळ गोंद्या हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर काजळ गोंद्या हा काव्यसंग्रह जो आहे हा नादो महानोर यांचाच आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. रानातल्या कवी, शरद पवार आणि मी, या शेताने लळा लावला, पावसाळी कविता, असं सगळं त्यांचं काव्यसंग्रह असे त्यांचे लेखन आहे. ठीक आहे. पावसाळी कविता तर कविता संग्रहाचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर मराठी रत्नमाला हा काव्यसंग्रह कोणी संपादित केला? वि. स. खांडेकर, चित्र खानोकर, वि. का. राजवाडे, नासी फडके. मराठी रत्नमाला हा काव्यसंग्रह जो आहे हा वि. का. राजवाडे यांनी केलेला आहे. वि. का. राजवाडे यांना आपण ओळखतो इतिहासकार म्हणून, ना. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी संपादित केलेला मराठ्यांच्या इतिहासाची साधने हा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे, है ना. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर झुंजार कविता हा संग्रह कोणत्या कवीचा आहे? साने गुरुजी, कवी अनिल वामन, मल्हार जोशी, प्र. के. अत्रे. झुंजार कविता हा संग्रह कोणाचा आहे? तर झुंजार कविता हा जो संग्रह आहे हा संग्रह आहे कवी अनिल यांचा. कवी अनिल म्हणजे कोण? आत्माराम रावजी देशपांडे. ठीक आहे. त्यांचं पूर्ण नाव हे असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? बी असणार आहे. त्यानंतर फुल आणि काटे हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, माधव जुलियन, भाभा बोरकर, मंगेश पाडगावकर. फुल तर फुल आणि काटे हा काव्यसंग्रह कोणाचा असणार आहे? तर फुल आणि काटे जो काव्यसंग्रह आहे तो आहे कुसुमाग्रज यांचा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर गीत गोविंदाचे मराठी भाषांतर करणारे कवी कोण आहेत? भा. बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, माधव जुलियन. तर गीत गोविंदचे मराठी भाषांतर करणारे कवी जे आहेत ते मंगेश पाडगावकर आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर सप्तरंग हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, भा. बोरकर, मंगेश पाडगावकर, नाधो महानर. सप्तरंग हा काव्यसंग्रह जो आहे तो मंगेश पाडगावकरांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहिले मी रूप हा काव्यसंग्रह कोणत्या कवयित्रीचा आहे? शांता शेळके, इंदिरा संत, प्रभा भावे, मंगला गोडबोले. आपण साहित्यिकांच्या याच्यामध्ये शांता शेळके आणि इंदिरा संत यांचं घेतलेलं आहे. तुम्ही नक्की बघा. ठीक आहे. तर पाहिले मी रूप हा काव्यसंग्रह इंदिरा संत यांचा आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊया. इंदिरा संत ज्या आहेत त्या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत्या. त्यांचं जे आहे कविता संग्रह आहेत गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, मरवा, मेहंदी, रंगबावरी, वंशकुंश, पाहिले मे रूप हे सुद्धा त्यांचं काव्यसंग्रह आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. नंतर गंध माधविनी हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? भाऊ बोरकर, कुसुमाग्रज, माधव जुलियन, नादू महानोर. तर गंध माधविनी हा काव्यसंग्रह भाऊ बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर माझी कविता या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? केशवसूत, भाऊ बोरकर, कुसुमाग्रज, शांता शेळके. तर माझी कविता या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? ते आहेत केशवसूत. केशवसूत सूत याबद्दल आपल्याला माहितीच आहे. त्यांचे पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले. ठीक आहे. मराठीतील संत काव्य आणि पंतकाव्य ही परंपरा त्यांनी का केलेली आहे. परंपरा होती ती मोडून अन्य विषयावर कविता करणारे केशवसूत होते. तुतारी तुम्ही ऐकलं असेल तुतारी बद्दल. ठीक आहे. तर त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर संगीत माधवी हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, कुसुमाग्रज, भाभा बोरकर, शांता शेळके. संगीत माधवी हा काव्यसंग्रह जो आहे हा भाभा बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काव्यसंग्रहाला सुरुवात केलेली आहे. आज त्याचा पार्ट 1 आहे आणि असं समोर आपण करणारच आहोत. याचे नोट्स तुम्ही नक्की काढून ठेवा आणि ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा किंवा मग कोर्समध्ये आजच एनरोल करा. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.